आम्ही जसं वारंवार बोलत होतो की जय श्रीराम म्हणणाऱ्या महापौराला तुम्ही महापौर बनवण्याची संधी द्या, ते मुंबईकरांनी ऐकलेलं आहे आणि ते आम्हाला क्लिअर मेजॉरिटी महायुतीला दिलेली आहे. पण आता तोंडावर आपटण्याची सवयच उद्धव ठाकरेला झाली असल्यामुळे, त्यांनी त्याच्यात PhD केल्यामुळे परत एकदा तोंडावर आपटून आणणार. आता काही गाव विकास पॅनल उभं करतात. गाव विकास पॅनल त्यांना वर्ष 2 वर्षामध्येच कळतं की आम्ही निधी आणू शकत नाही. उद्या कलेक्टरकडे काय काम असेल, ग्रामविकास मंत्रालयाकडे काम असेल तर कुठून आणणार निधी, कुठून आणणार ताकद, मंत्रालयापर्यंत कसं पोचणार. ह्यापेक्षा एक राणेसाहेबांच्या विचाराची आणि फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिलेले हे सगळेचे सगळे महायुतीचे उमेदवार कमळ आणि धनुष्यबाणचे ह्यांनाच तुम्ही निवडलं तर तुमच्या भागाचा विकासाची पूर्ण गॅरंटी ही आम्ही घेऊ शकतो. मुंबईमध्ये आज भाजपचा महापौर पदाचा उमेदवार जो आहे तो अर्ज भरणार आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा देखील उमेदवार असणार आहे रिंगणात. शेवटी एक लक्षात घ्या, आज मुंबईकरांनी आपला महापौर निवडलेला आहे. आपलं कुठल्या सत्तेच्या कुठल्या पक्षाच्या माध्यमातून मुंबईचा विकास झाला पाहिजे हे मुंबईकरांनी कौल दिलेला आहे. आम्ही जसं वारंवार बोलत होतो की जय श्रीराम म्हणणाऱ्या महापौराला तुम्ही महापौर बनवण्याची संधी द्या, ते मुंबईकरांनी ऐकलेलं आहे आणि ते आम्हाला क्लिअर मेजॉरिटी महायुतीला दिलेली आहे. पण आता तोंडावर आपटण्याची सवयच उद्धव ठाकरेला झाली असल्यामुळे, त्यांनी त्याच्यात PhD केल्यामुळे परत एकदा तोंडावर आपटेल, त्याच्यामध्ये नवीन काय.